नमस्कार, के न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर काल 21 रोजी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। शिरोळ तालुक्यामध्ये एकूण जिल्हा परिषदेचे 7 गण आहेत, तर पंचायत समितीचे 14 गण आहेत। आणि मग या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी शिरोळ तालुक्यामध्ये एकूण 228 अर्ज भरण्यात आले होते। यापैकी आज अर्ज छाननीचा दिवस होता। या अर्ज छाननीमध्ये 3 अर्ज हे अवैध ठरले आहेत। नांदणी जिल्हा परिषद मतदारसंघ आणि यड्राव जिल्हा परिषद मतदारसंघातील अपक्ष आणि आकिवाड पंचायत समिती मतदारसंघातील अपक्ष यांचे हे असे 3 अर्ज अवैध ठरले आहेत, तर एकूण 225 अर्ज वैध ठरले आहेत। आणि मग शिरोळ तालुक्यामध्ये आता प्रामुख्याने ही लढत बघायला गेली तर एकीकडे राजश्री शाहू विकास आघाडी, दुसरीकडे महाविकास आघाडी आणि तिसरीकडे भाजप अशी ही तिरंगी लढत प्रामुख्याने आता तरी होणार असल्याचं शिरोळ तालुक्यात स्पष्ट झालेलं आहे। 2 दिवसापूर्वी वातावरण होतं की शिरोळ तालुक्यामध्ये महायुती म्हणून राजश्री शाहू विकास आघाडी आणि भाजप एकत्र येऊन लढणार अशी चर्चा होती, पण काल त्या चर्चा कुठेतरी थांबलेल्या दिसतात। कारण भाजपच्या उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत आणि भाजपचे उमेदवार सर्व जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये काही ठिकाणी वगळता सर्व जिल्हा परिषद मतदारसंघात 1-2 ठिकाणी वगळली तर तिथं त्यांनी जिल्हा परिषदेचे उमेदवारी अर्ज भरले आहेत, पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज भरले आहेत। राजश्री शाहू विकास आघाडीने आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत, महाविकास आघाडीने आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत आणि अशा पद्धतीची आता तिरंगी लढत प्रामुख्याने शिरोळ तालुक्यामध्ये होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे। मात्र हे संपूर्ण चित्र जे आहे ते 27 तारखेनंतर म्हणजे माघारीनंतर हे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे। कुठेतरी अजून भाजप चर्चेसाठी तयार असल्याचं सूत्रांच्याकडून कळत आहे की भाजपनं जरी कमळ या चिन्हावरती आपल्या उमेदवारांचे अर्ज भरले असले तरी राजश्री शाहू विकास आघाडीनं जर 1-2 ठिकाणी जागा सोडल्या कमळ चिन्हावरती लढायला तर आम्ही महायुती म्हणून राजश्री शाहू विकास आघाडीसोबत असू असं भाजपच्या काही नेत्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे। अजून चर्चा सुरू आहे, त्यामुळे अंतिम चित्र माघारीनंतर स्पष्ट होणार आहे असं त्यांच्याकडून कळलेलं आहे। आणि प्रामुख्याने बघायला गेलं तर ही तिरंगी लढत आहे। या तिरंगी लढतीमध्ये राजश्री शाहू विकास आघाडीचे जे आमदार आहेत राजेंद्र पाटील यड्रावकर, काँग्रेसचे गणपतदादा पाटील, स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी, भाजपचे सावकर मादनाईक, त्याचबरोबर माधवराव गाडगे, या सर्व नेत्यांची जी प्रतिष्ठा आहे ती पणाला लागलेली आहे। आणि मग अशा पद्धतीने ही लढत होत असताना संपूर्ण तालुक्याचं चित्र या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीकडे लागलेले अपक्ष सुद्धा या निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येने उतरलेले आहेत। त्यामुळे या अपक्षांचा फटका नेमका कुणाला बसणार, कुणाचं पारडं जड ठरणार, कोण या निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीने विजयाला सामोरं जाणार हे त्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।